या गोष्टीमुळे चेकच्या केसमधून निर्दोष मुक्तता होऊ शकते। नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक। कायद्याचे म्हणजे तुमच्या फायद्याचे बोलूया। सप्रेशन ऑफ मटेरियल फॅक्ट अँड डॉक्युमेंट्स म्हणजे महत्त्वाच्या हकीकती व महत्त्वाची कागदपत्रे मेहरबान कोर्टापासून लपवून ठेवून जर एखाद्या व्यक्तीने कोर्टामध्ये केस दाखल केली तर त्या व्यक्तीला न्याय मागण्याचा हक्क राहत नाही। ही बाब दिवाणी प्रकरणांमध्ये आपण ऐकलेली असेल, परंतु माननीय सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला असून ही गोष्ट फौजदारी प्रकरणांना सुद्धा लागू असल्याचे म्हटलेले आहे। R.S. उशीर विरुद्ध सप्तशृंगी, R.S. उशीर विरुद्ध सप्तशृंगी क्रिमिनल केस नंबर 724/2025 या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने तारीख 26 मार्च 2025 रोजी एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे। त्यामध्ये असे म्हटलेले आहे की जो व्यक्ती न्यायालयामध्ये न्याय मागण्यासाठी येतो त्याने मेहरबान कोर्टासमोर सर्व वस्तुस्थिती व कागदपत्रे मांडली पाहिजेत व दाखल केली पाहिजेत। सर्व वस्तुस्थिती याचा अर्थ आपल्या बाजूचे व आपल्या विरुद्धचे असणाऱ्या गोष्टी। बऱ्याच वेळा कोर्टामध्ये जे लोक येतात ते फक्त आपल्या बाजूची हकीकत मांडतात व आपल्या बाजूचे कागदपत्र दाखल करतात। जी कागदपत्रे आपल्या विरुद्ध आहेत, ज्या हकीकती आपल्या विरुद्ध आहेत त्या लपवून ठेवतात, परंतु विरोधी पक्ष त्या गोष्टी मेहरबान कोर्टासमोर आणतात। अशा वेळी केसचा निकाल विरुद्ध लागतो। वर सांगितलेली केस ही फौजदारी केस आहे, ज्यामध्ये देणे असलेली रक्कम देत असताना ती रक्कम चेकने दिलेली होती व चेक बाउन्स झाला म्हणून केस दाखल करण्यात आलेली होती। खालील कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर प्रकरण जेव्हा माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले त्यावेळी माननीय सर्वोच्च न्यायालयाने या केसमध्ये असे म्हटलेले आहे की वस्तुस्थिती लपवून दाखल केलेल्या केसेस म्हणजे कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग आहे। वस्तुस्थिती लपवून, कागदपत्रे लपवून खोट्या केसेस दाखल केल्या जातात व त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेचा दुरुपयोग होतो। जे अशा प्रकारे स्वच्छ हाताने मेहरबान कोर्टासमोर येत नाहीत त्यांच्या बाजूने कोणताही निकाल देऊ नये असेही माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेले आहे। म्हणून कोणतीही केस दाखल करीत असताना कोणतीही हकीकत लपवू नका। आपल्या विरुद्धची हकीकत असेल तर किंवा आपल्या विरुद्धची कागदपत्रे असतील तर त्याबद्दल आपले स्पष्टीकरण देऊ शकता, खुलासे देऊ शकता, परंतु जर केवळ आपल्या फायद्याच्या गोष्टी मेहरबान कोर्टासमोर घेऊन आलात आणि सत्य लपवले तर आपल्याला मेहरबान कोर्टाकडून कोणतेही आदेश मिळणार नाहीत। अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती ऐकण्यासाठी तुम्ही जर अद्याप कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। या व्हिडिओचे तसेच कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवरील पोस्ट केलेल्या व्हिडिओचे व रील्सचे नोटिफिकेशन आपल्याला नियमित मिळत राहण्यासाठी बाजूचे बेल आयकॉनचे बटन दाबा, म्हणजे व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील। आपण हा व्हिडिओ जर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर आणि आपण प्रोफाईल किंवा पेजला अद्याप फॉलो केलेले नसेल तर फॉलो जरूर करा। ही माहिती आपल्याला आवडत असेल तर ही माहिती इतरांना मिळण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि माहिती आवडल्यास लाईक सुद्धा करा।